हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल. सगळ्यांना माझा नमस्कार आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग हा खूप छान होणार आहे. म्हणजे मी होम टूर तुम्हाला दाखवणार आहे. होम टूरचा व्लॉग दाखवणार आहे. आणि सगळ्यांना तो स्किप न करता प्लीज पुढे बघत राहा. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला मी माझं इंट्रोडक्शन झालेलं आहे. आता मी माझ्या होम टूरचं विजिट तुम्हाला करवणार आहे. तर हे छोटंसं माझं घर आहे. तर हे बॅक साईडला जे बघता तुम्ही हे माझं एंट्री डोअर आहे. आणि ह्या एंट्री डोअरच्या नंतर एंट्री केल्यानंतर हा काय जो आहे बॅक साईडला हा तो आमचा पूर्ण एक हॉल आहे. तिथे आम्ही सगळे बैठक वगैरे करून सगळे मज्जा मस्ती करतो. माझ्या नंदा वगैरे येतात सगळ्या. आम्ही मस्ती म्हणजे बोलणं चालणं गप्पा मारणं हे सगळं होतं. आणि हा बॅक साईडला हा एंट्री डोअर आहे. ह्या एंट्री डोअरच्या नंतर मी लॉक केला आता सध्या ओपन नाही आहे कारण शेजारचे पण घरात आहेत त्यांचे पण डोअर लॉक आहेत. पण ते एंट्री करताना इथून हे बॅक साईडला हा पूर्ण असा हॉल आहे. एंट्री केल्यानंतरचा हा हॉल आहे पूर्ण. आणि तिकडे बॅक साईडला छोटी गॅलरी आहे. त्या गॅलरीत पण थोडंसं मी काहीतरी ॲडजस्ट केलेलं आहे सामान वगैरे. आणि हा आम्हाला सगळ्यांना एंट्री रोडच्या लागून हे भिंतीला इथं आम्ही टेलिव्हिजन स्क्रीन म्हणजे टी व्ही ठेवलेला आहे. आणि यामध्ये काचेमध्ये सगळे माझ्या मुलांच्या कॉम्पिटिशनचे सगळे जिंकलेले प्राइजेस लावलेले. आणि इथे काही त्याचे खूप सारी खेळणी होती पण ती वाचून मी आत्ता थोडीशी खेळणी इथं ठेवलेली आहेत. आणि हे थोडीशी खेळणी आहेत त्याची. त्याला डायनोसॉर खूप आवडायचे त्यामुळे मी ते थोडेसे वाचून ठेवलेत. आता तो मोठा झाला आहे पण ते आपल्या जुन्या आठवणी ठेवायला छान वाटतं. आणि कसं असतं ना लहान मुलांची ओके ठीक आहे. याच्यानंतर इथून जो एंट्री डोअर केल्यानंतर त्यालाच लागून एक डोअर आहे. तो किचनमध्ये एंट्री करतानाचा डोअर आहे तो. इथे हे असं किचन आहे. हे माझं किचन आहे. हे किचन म्हणजे आपल्या माहेरघरच आहे. माहेरघर म्हणजे किचन. अर्ध्याच्या वर दिवस माझा इथे जातो. आणि सुख दुःख असो काही असो सगळं आपण किचनमध्येच आपण आपलं फोन वगैरे म्हणा आपलं आईशी बोलणं हे सगळं आपण किचनमध्ये करतो. म्हणजे इतर वेळेला करतो पण जास्त वेळ जर कोणाचे फोन वगैरे आले तर आम्ही किचनमध्येच असतो जास्तीत जास्त. आणि किचन हे महिलांचं माहेरघरच म्हटलं जातं. आणि इथे हा असं मी फ्रीज ठेवलेला आहे. किचनला लागूनच आहे. आणि छोटीशी ही काय म्हणता मांडणी आहे. आणि डब्याची मांडणी डबे इथे मी ॲडजस्ट केलेले आहेत. आणि या बाजूला थोडे कसे कप्पे केलेले आहेत. आम्ही आता गणपती विसर्जनानंतरच 2025चं गणपती विसर्जन झालं त्या दिवशीच आम्ही शिफ्ट झालो. आणि मग किचनमधून बाहेर निघताना त्या बाजूला लेफ्ट साईडला इथे वॉश बेसिंग आहे. वॉश बेसिंगमध्ये एक छोटंसं करून ठेवलेलं आहे जरा हे डोअर. हे किचन नंतर बाहेर न आल्यानंतर बेसिंग आहे वॉश बेसिंग. ते हात वगैरे धुवायला थोडंसं केलेलं आहे. आणि छोटे छोटे कप्पे केलेले आहेत खाली आपले काही वस्तू ठेवायला. आणि त्यानंतर ह्याच्या पुढे इकडे याच्या साईडला लेफ्ट साईडला त्याच्या डाव्या बाजूला कॉमन बाथरूम आहेत. आणि कॉमन बाथरूम आणि आंघोळीचं बाथरूम आहे. तिथे झाल्यानंतर त्यालाच अटॅच एक बेडरूम आहे. त्या बेडरूममध्ये असतात आमचे मुलं सासरे नाही पण सासू असतात सासूबाई असतात. आणि ते छोटंसं टिपॉय ठेवलेलं आहे. हा टिपॉय हा छोटासा टिपॉय त्याच्यावरती बाकीच्या वस्तू काही ठेवलेल्या आहेत. आणि हा स्टडी टेबल आहे मुलांचा. त्या स्टडी टेबलवर ते कधी त्यांचा अभ्यास करायचा वाटला तर ते करतात. आणि बॅगा वगैरे असतात इथे पण मी आज
नाही ठेवल्या, कारण हे असं मोकळं पण छान दिसते आणि मुलं जेव्हा अभ्यास करतात त्यावेळेस तर खूपच छान दिसतं. आणि इथून बाहेरून ही गॅलरी आहे, गॅलरीतून सगळं ओपन डायरेक्ट रस्ते दिसतात, गाड्या वगैरे सगळं ओपन, मोकळी हवा छान आहे. म्हणजे असं हा खूपच मस्त फ्लॅट मिळाला आहे आम्हाला. आणि हे कबड एक्स्ट्रा कबड, हा इथून एक्स्ट्रा कबड आहे आणि हे एक्स्ट्रा बेड आहे. आणि इथं ह्यालाच हे कप्पे केलेले आहेत एक्स्ट्रा सामान वगैरे, आपले रेग्युलरली कपडे वगैरे हे ठेवण्यासाठी. तर ह्याच्याच जवळ ह्याच्याच डाव्या हाताला हा मास्टर बेडरूम आहे. हे मास्टर बेडरूम आहे आणि इथे जुनं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आत्ताचे बेडरूम हे जुनं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे बेडरूम हे मोठे मोठे आहे. हा छोटीशी स्पेस होता, इथे ड्रेसिंग टेबल करून टाकलेला आहे आम्ही. हां, हे ड्रेसिंग टेबल, काही आपल्या छोट्या छोट्या वस्तू वगैरे ठेवण्यासाठी. हा ड्रेसिंग टेबल छोट्या जागेत आपलं एक कुठे जागा असेल तिथे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आणि हे बाथरूम आहे, हे मास्टर बेडरूमचं बाथरूम आहे. आणि इकडे गॅलरी आहे. गॅलरी आम्ही बेडरूमला अटॅच करून टाकलेली आहे, कारण गॅलरी जर त्यात अटॅच झाली त्याच्यामुळे बेडरूम हा मोठा वाटतो आहे. कारण गॅलरीचा वापर म्हणजे आपण काय उभाच राहणार आहे तिथे असं पाहायला वगैरे. आणि रोड टच आहे त्याच्यामुळे खेळती हवा वगैरे, मोकळं असं वातावरण आहे. हे बघू शकता तुम्ही, इकडे मोकळे रोड आहे, भाजी वगैरे सगळे आपली जवळपासच मिळते. आणि अशी ही गॅलरीचा स्पेस आहे बघा, हा एवढा असा हा स्पेस आहे. हा स्पेस आम्ही तर अटॅच केलेला आहे. आणि ह्या बाजूला पण आहे, इकडे या बाजूला पेट्रोल पंप आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते पण करून. हां, या बाजूला पेट्रोल पंप आहे. इकडे म्हणजे जवळपास सगळ्याच वस्तू आपल्या जवळजवळ आहेत, त्याच्यामुळे काही अडचणच नाही आहे. कारण असा हा आम्हाला एक नंबर आणि एक छान जागेवरती आम्हाला घर मिळालेलं आहे. आणि सगळ्या सुखसुविधा आपल्या आसपास आहेत, त्यामुळे काही उणीव भासत नाही. त्याच्यामुळे हा आम्हाला फ्लॅट एवढा आवडला आहे. आता निरोप घेते तुमच्यापासून. सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन प्रेस करून ठेवा आणि येणारा व्हिडिओला मला नक्की प्रतिसाद द्या. भरभरून कमेंट करा, लाईक द्या, एक कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खूप खूप नवीन वर्षाचं तुम्हाला अभिनंदन. सगळ्यांना सुखाचं जावो, आनंदाचं जावो. आणि पुढच्या ब्लॉगसाठी मी तुम्हाला आल्यावरती तुम्हाला दाखवण्यात ठीक आहे. तुम्हाला पुढचा ब्लॉग हा तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल हे तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. पण मी हा डेली ब्लॉग हा टाकणारच आहे, तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या घरात रेग्युलरली काय काय होतं, काय काय नाही. कॉमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल आयकन दाबून ठेवा. ओके, ठीक आहे. बाय.